नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे माइट. माइटचे सर्व युजेस आपल्याला बघायचे आहे, जे सगळ्यात जास्त महत्वाचे आहे फॉर स्पीकिंगसाठी जे महत्वाचे आहे ते सर्व युजेस आपण आज कव्हर करणार आहे. स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 11 युजेस आपल्याला आज बघायचे आहे टॉपिकचे आणि याच्यावरती आपल्याला पीएचडी करायची आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा, याच्या अगोदर आपण जे मॉडेल वर्कची पीएचडी केली किंवा त्याचे जे युजेस बघितले सर्व, त्याची व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, जेणेकरून ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या, म्हणजे सर्व टॉपिक्स तुमचे कव्हर होऊन जातील. तर बघा, माइट हा जो टॉपिक आहे हा आज आपण शिकणार आहे. यापूर्वी आपण मे हा टॉपिक शिकलो होतो. मे आणि माइट मध्ये डिफरन्स काय, हा प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये येऊ शकतो. तो नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे, त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगेल. तर सध्या सांगण्यासाठी मे आणि माइट मधील डिफरन्स हा आहे की मे म्हणजे पॉसिबिलिटी जास्त आहे आणि माइट म्हणजे पॉसिबिलिटी थोड्याफार प्रमाणात कमी आहे. म्हणजे यामध्ये पॉसिबिलिटी असं म्हणा, एकदम असं म्हणू शकतो आपण की होऊ शकतं किंवा होणारच नाही. पण मे मध्ये असतं की होण्याची गॅरंटी जास्त आहे, होणार नाही असं नाही, पण होण्याची गॅरंटी जास्त आहे. तर अशा प्रकारे या दोघांमध्ये डिफरन्स असतो. तो आज आपल्याला फक्त माइटचा यूज शिकायचा आहे. मे आणि माइट मध्ये डिफरन्स काय आहे हा नेक्स्ट व्हिडिओ येईल, त्यावेळेस त्यामध्ये मी तुमचं सर्व क्लिअर करीन. सो डोंट वरी, आज आपण फोकस करूया माइट या मॉडेल व्हर्बकडे. बघा, माइट म्हणजे काय की शक्यता, असं होऊ शकतं किंवा होऊ पण शकत नाही, यासाठी आपण माइटचा यूज करतो. तर चला बघूया, आपण आज सुरुवात करूया माइटच्या पहिल्या युजला. माइटचा पहिला युज आहे तो म्हणजे पॉसिबिलिटीसाठी. यामध्ये कदाचित असं आपण बोलताना म्हणत असतो, असं कदाचित होईल, है ना, होऊ शकतं, शक्यता आहे पण जास्त शक्यता नाहीये, कमी आहे, पॉसिबिलिटी सांगण्यासाठी. बघा, तुम्हाला जर माझी टीचिंग आवडत असेल किंवा मी जे शिकवते ते छान समजत असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवीन अपडेट्स, महत्वाचे व्हिडिओज तुम्ही मिस करणार नाही, सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ पोहोचतील. तर बघा, पॉसिबिलिटी दाखवण्यासाठी आपण माइटचा यूज करत असतो. त्यामधील पहिलं सेंटेन्स आहे बघा, ही माइट कम टुमॉरो. आता यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, ती म्हणजे अशी की मॉडेल वर्ब कुठलेही असू द्या, त्यानंतर आपण काय करत असतो, व्हर्बचं पहिलं रूपच यूज करत असतो, है ना. सब्जेक्ट, मॉडेल वर्ब आणि व्हर्बचं पहिलं रूप. तर यामध्ये सिंपल युजेस साठी ज्या वेळेस तशा कंडिशन येतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगणारच आहे. सो डोंट वरी, सध्या आपल्याला लक्षात घ्यायचंय की मॉडेल वर्ब नंतर व्हर्बचं पहिलं रूप. तर बघा, ही माइट कम टुमॉरो, तू उद्या येऊ शकतो, शक्यता आहे. ही माइट कम टुमॉरो, किंवा आपण असं पण म्हणू शकतो तो कदाचित उद्या येऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा, इट माइट रेन लेटर टुडे. आज नंतर पाऊस येऊ शकतो, शक्यता आहे. इट माइट रेन लेटर टुडे. शी माइट नो द आन्सर. तिला उत्तर माहित असेल, असं मला वाटतं कदाचित तिला उत्तर माहित असेल, शक्यता कमी आहे. मात्र आपण बोलताना जेव्हा असं बोलतो त्यावेळेस आपल्याला माइटचा यूज करावा लागतो. शी माइट नो द आन्सर. नेक्स्ट आहे बघा, आय माइट जॉईन द जिम नेक्स्ट वीक. मी पुढल्या आठवड्यात जिमला जाऊ शकतो, शक्यता आहे. असं मी म्हटलंय, असं बोलताना फ्युचरच्या पॉसिबिलिटी ज्याही वेळेस आपण दाखवतो त्यावेळेस आपण काय करत असतो, माइटचा यूज करत असतो, शक्यता कमी असल्यास. हे तुम्ही लक्षात ठेवा की कदाचित असं वाटतं, असं होईल, त्यासाठी. तर चला बघूया नेक्स्ट यूज, जो आहे माइट बी. बघा, बी म्हणजे काय असते, असणे. या ठिकाणी आपण फ्री मध्ये इंग्लिश शिकत आहोत. जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप डिटेल शिकायचं असेल तर येवले अकॅडमी आपलं जे ऍप आहे त्यावरती कोर्स लॉन्च झालाय, आपला स्पोकन इंग्लिश कोर्स अगदी कमी प्राइस मध्ये आहे. जर तुम्हाला डिटेल शिकायचं असेल तर तुम्ही कोर्स घेऊन स्टेप बाय स्टेप तिकडे सुद्धा शिकू शकता. आणि फ्री शिकायचं असेल तर आपण युट्यूबला या चॅनलवरती अगदी इझी वेनी इकडे सुद्धा शिकू शकतो. तर चला, सेकंड यूज आहे तो म्हणजे माइट बी, कदाचित असू शकते. जसं आपण असं म्हणतो, तो लायब्ररीमध्ये असू शकतो किंवा ती सध्या आहे ना सिंगिंग क्लासला असू शकते. म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी आपण काय करत असतो, माइट बीचा यूज करतो. जसं पहिलं सेंटेन्स मी घेतले बघा, ही माइट बी ऍट द लायब्ररी. तो कदाचित ग्रंथालयात असेल, असं मला वाटते. पूर्ण गॅरंटी तर बिलकुल नाही, पण कदाचित असू शकतो. दे माइट बी लेट बिकॉज ऑफ ट्रॅफिक. ते कदाचित ट्रॅफिकमुळे उशिरा येतील. दे माइट बी लेट बिकॉज ऑफ
ट्रॅफिक. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, इट माइट बी अ गुड आयडिया टू कॉल हर. तिला फोन करणे कदाचित चांगले असेल असं मला वाटतं. इट माइट बी अ गुड आयडिया टू कॉल हर. तिला कॉल करणे चांगले राहील. शी माइट बी ॲट होम बट आय एम नॉट शुअर. ती कदाचित घरी असू शकते पण मी नक्की सांगू शकत नाही. सेन्स बघा काय आहे, कदाचित असू शकते, कोणाच्या तरी असण्याविषयी बोलतोय आपण. कारण बी म्हणजे काय असतं की असणे. तर बी ने जेव्हाही आपण कुठलेही सेंटेन्स बनवतो त्यामध्ये असण्याचा सेन्स आलेला असतो, ज्यावेळेस ते मेन व्हर्ब म्हणून आलेलं असतं. तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बीच्या नंतर कुठलंही व्हर्ब आपण घेतलेलं नाहीये, डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. कोणाच्या तरी असण्याची आपण काय सांगतोय, कदाचित असं असू शकतं, तो इथे असू शकतो किंवा हे असं असू शकतं, यासाठी आपण बीचा यूज केलाय. नेक्स्ट आहे बघा, द कीज माइट बी इन युअर बॅग. मला असं वाटतं किल्ल्या कदाचित तुझ्या बॅगेत असतील, तुझं लक्ष नसेल, बॅगेत चेक कर असं म्हणतो ना आपण. तर द कीज माइट बी इन युअर बॅग. अशा प्रकारे आपण केले सेंटेन्सेस माइट बीनी. तुम्ही सुद्धा जेव्हाही तुम्हाला शाश्वती नाही, गॅरंटी कमी आहे, त्यावेळेस तुम्ही माइट बीचा यूज करून सेंटेन्स बनवू शकता. नेक्स्ट आहे बघा, माइट हॅव, कदाचित जवळ असेल. या ठिकाणी बघा आपण याच्या अगोदर मे हॅव सुद्धा शिकलोय, या ठिकाणी आपण शिकतोय माइट हॅव. तर माइट हॅव म्हणजे काय, कदाचित जवळ असेल म्हणजे कोणाच्या तरी कडे काहीतरी असेल. कारण तुम्हाला माहिती आहे का, सिंपल सेंटेन्स मध्ये आपण शिकलो की हॅव म्हणजे कडे असणे. जसं माझ्याकडे काहीतरी असेल तर मी म्हणणार आय हॅव समथिंग, माझ्याकडे काही असेल तर. जसं मी म्हटलं माझ्याकडे पेन आहे, आय हॅव अ पेन. तर त्याचप्रमाणे मला जेव्हा म्हणायचं आहे कदाचित जवळ असेल कोणाच्या तरी, म्हणजे माझेही असू शकते किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या जवळ असू शकते, त्यावेळेस मी यूज करणार आहे माइट हॅवचा. जसं मी म्हटलं ही माइट हॅव अ जॉब, या ठिकाणी आपण ही घेतलंय त्यामुळे आपण इथे काय घेणार, त्याच्याकडे कदाचित नोकरी असेल. इथे माझ्याकडे झालंय, तुम्ही या ठिकाणी त्याच्याकडे कराल. ही माइट हॅव अ जॉब, त्याच्याकडे कदाचित नोकरी असेल. नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, दे माइट हॅव मनी, त्याच्याजवळ कदाचित पैसे असेल. सेन्स लक्षात येतोय तुमच्या, कोणाच्या तरी कडे काहीतरी असेल हे सांगण्यासाठी आपण माइट हॅवचा यूज करतोय. कदाचित असू शकतं किंवा कदाचित असेल या सेन्सनी. दे माइट हॅव मनी, गॅरंटी कमी आहे. इट माइट हॅव फ्रीडम, त्यांच्याकडे कदाचित स्वातंत्र्य असेल, कदाचित असेल, असू शकतं. नेक्स्ट आहे बघा, शी माइट हॅव टॉईज, तिच्याकडे कदाचित खेळणी असेल. शी माइट हॅव टॉईज. राधा माइट हॅव नॉलेज, राधाकडे कदाचित ज्ञान असेल. तर कदाचित असेल कोणाच्या तरी कडे, यासाठी आपण काय घेतलंय, माइट हॅवचा यूज केला आणि ऑब्जेक्टचा यूज केला डायरेक्ट. यामध्ये तुम्हाला वर्ब दिसणार नाही माइट हॅवच्या नंतर. आणि सोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये ऍक्शन कुठलीच नाहीये. एखाद्या व्यक्तीकडे कदाचित काहीतरी असू शकतं या सेन्सनी आपण माइट हॅवचा यूज केलाय. चला जाऊया समोर. पास्ट पॉसिबिलिटीसाठी सुद्धा आपण भूतकाळातील शक्यता सांगण्यासाठी सुद्धा काय करत असतो, तर माइटचा यूज करतो. जसं मी म्हटलं, ही माइट हॅव फॉरगॉटन द मीटिंग, तो कदाचित मीटिंग विसरला असेल. असं मला वाटतं थोडं, शक्यता, भूतकाळातील शक्यता आहे ही. मे मध्ये शक्यता जास्त असते, यामध्ये शक्यता कमी असते. बस एवढाच डिफरन्स आहे, खूप जास्त डिफरन्स नाही आहे मी आणि माइट मध्ये, एकदम थोडा डिफरन्स आहे. ही माइट हॅव फॉरगॉटन द मीटिंग, तो कदाचित मीटिंग विसरला असेल असं मला वाटतं. तर या ठिकाणी बघा, माइट हॅवच्या नंतर आपण काय घेतलंय, V3 घेतलंय, कारण ही भूतकाळातील पॉसिबिलिटी आहे. यामध्ये बघा, शी माइट हॅव लॉस्ट हर कीज, तिची किल्ली हरवली असावी असं मला वाटतं. कदाचित तिची किल्ली हरवली असावी, शक्यता. शी सेड, आता बघा, शी सेड शी माइट कम टू द मीटिंग, तिने सांगितले की ती मीटिंगला येऊ शकते. आता या ठिकाणी बघा कन्फ्युजन होऊ शकते की मॅम वरचे जे सेंटेन्स आहे त्यामध्ये तुम्ही V3 घेतले, मात्र यामध्ये नाही आहे. सो डोंट वरी, यामध्ये माहित आहे का, शी सेड, ती म्हणाली. आता ती जसं म्हणाली तसंच आपण समोरच्याला सांगत असतो. जसं मराठीमध्ये सुद्धा आपण काय म्हणतो, माझी फ्रेंड म्हणाली ती कदाचित उद्या आपल्या घरी येईल, की मी तुझ्या घरी येईल. झालं माझं तर मी येईल, म्हणजे तिनं जसं सांगितलंय ना तसंच आपण समोरच्या व्यक्तीला सांगत असतो. आई माझी फ्रेंड म्हणाली की तिचं झालं तर ती आपल्या घरी येईल, की मी तुझ्या घरी येईल असं ती म्हणाली. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलंय, शी सेड, ती म्हणाली. शी माइट कम टू द मीटिंग, की ती मीटिंगला येऊ शकते.
शक्यता आहे. म्हणजे तिनं जसं सांगितलं तसंच समोर आपण काय घेतलंय, सेंटेन्स घेतलंय की तिनं असं म्हटलं. नेक्स्ट आहे बघा, ही थॉट, त्याला वाटले किंवा त्याने विचार केला. ही माइट हॅव लॉस्ट हिज कीज, त्याने विचार केला की त्याची चावी गमावली असावी किंवा हरवली असावी. ही थॉट, त्याने असा विचार केला, ही माइट हॅव लॉस्ट हिज कीज. नेक्स्ट आहे बघा, ही टोल्ड मी, त्याने मला म्हटले. ही माइट नीड हेल्प, त्याने मला म्हटले किंवा त्याने मला सांगितले की त्याला मदत लागेल. ही माइट नीड हेल्प. यामध्ये असं आपण पर्टिक्युलर सांगू नाही शकत की आपण कडे V3 घेणार आहे, V1 घेणार आहे, तर नाही. यामध्ये तुम्हाला एक गोष्ट मात्र मी नक्की सांगू शकेल, ज्यावेळेस अशा पद्धतीचा सेन्स येणार, ही माइट हॅव फॉरगॉटन द मीटिंग, म्हणजे कदाचित केलेले असेल, असं झालेले असेल, त्यावेळेस आपण V3 घेणार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला समोरच्या व्यक्तीनं जसं म्हटलं तसंच सांगायचं असेल, शक्यता त्या व्यक्तीने जेव्हा सांगितली की ती येईल असं तिनं म्हटलं, पण तिची शक्यता जर कमी असेल, कारण तिला काम असू शकतात, शक्यता कमी असेल, तर तिच्या तोंडचे वाक्य जशीच्या तसे आपण या ठिकाणी टाकले. जसं शी सेड, ती म्हणाली शी माइट कम टू द मीटिंग, की ती मीटिंगला येऊ शकते, है ना. तर या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीनं बोललं त्या तोंडचे वाक्य जशीच्या तसे या ठिकाणी लिहिले आहेत. बस एवढाच डिफरन्स या दोघांमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. अकॉर्डिंग टू सेंटेन्स, म्हणजे सेंटेन्स जसं आहे त्या पद्धतीने आपल्याला पास्ट पॉसिबिलिटीसाठी सेंटेन्स बनवावं लागतं. नेक्स्ट आहे बघा, पोलाइट सजेशन किंवा रिक्वेस्ट, नम्र सूचना किंवा विनंतीसाठी. जसे मी म्हटलं, यू माइट कन्सिडर टेकिंग अ ब्रेक, तुम्ही विश्रांती घेण्याचा विचार करू शकता. आता सजेशन आहे किंवा रिक्वेस्ट साठी सुद्धा आपण घेतो, तुम्ही विश्रांती घेण्याचा विचार करू शकता, हे काय आहे, सजेशन आहे. यू माइट कन्सिडर टेकिंग अ ब्रेक. यू माइट लाईक दिस बुक, तुम्हाला हे पुस्तक आवडू शकते, असं मला वाटते की तुम्हाला हे पुस्तक आवडू शकते. माइट आय टेक अ डे ऑफ टुमॉरो, रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट असताना आपण काय केलं, माइटला सुरुवातीला घेतलंय. माइट आय टेक अ डे ऑफ टुमॉरो, मी उद्या एक दिवस सुट्टी घेऊ शकतो का. समोरच्या व्यक्तीला आपण रिक्वेस्ट केली आहे की मी असं करू शकतो का प्लीज. नेक्स्ट आहे बघा, माइट आय आस्क अ क्वेश्चन, मी एक प्रश्न विचारू शकतो का. नेक्स्ट आहे बघा, माइट आय यूज युअर फोन, मी तुमचा फोन वापरू शकतो का. आता यामध्ये आपण हे सेंटेन्सेस जे आहेत माइटला सुरुवातीला घेऊन केले आहेत ते सर्व विनंतीसाठी केले आहेत. आणि वरचे जे दोन सेंटेन्सेस मी घेतले हे कशासाठी आहे, तर सजेशन, सुचविणे, सजेस्ट करणे याच्यासाठी आहे. तर अशा पद्धतीने आपण याचा यूज करू शकतो माइटचा. ओके, पोलाइट सजेशन असेल किंवा रिक्वेस्ट असेल त्यासाठी. चला नेक्स्ट यूज बघूया. हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजे काल्पनिक परिस्थितीसाठी कंडिशनल मध्ये, कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये आपण याचा यूज करू शकतो. जसं पहिलं सेंटेन्स आहे बघा, काल्पनिक गोष्टी म्हणजे जे कल्पना केल्याने आपण तसं असं ठरवत असतो, असं म्हणत असतो की मी जर असं असतो किंवा माझ्याकडे जर खूप सारे पैसे असते तर मी असं कदाचित केलं असतं. तर ज्यावेळेस अशा परिस्थितीचे सेंटेन्सेस आपण बोलतो त्यावेळेस आपल्याला माइटचा यूज या कॅटेगरीमध्ये करावा लागतो. तो कसा करायचा चला बघूया. इफ आय हॅड स्टडीड हार्डर, बघा, इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय माइट हॅव पास्ड. तर या ठिकाणी काय झालं, पहिलं सेंटेन्स जे आहे त्यामध्ये आपण म्हटलं हे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. तुम्ही कंडिशनलचे व्हिडिओ जर बघितले नसतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, जरूर जाऊन बघा, कारण खूप महत्वाचे आहे. कंडिशनल हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, हे तुम्हाला यायलाच पाहिजे जर तुम्ही इंग्लिश शिकत आहे, कारण आपण असं बोलत असतो ऑलवेज, आपलं असं चालू असतं बोलणं. जसं हे सेंटेन्स आहे, जर मी जास्त अभ्यास केला असता तर मी कदाचित पास झालो असतो. काल्पनिक गोष्टी आहेत है ना, म्हणजे काल्पनिक म्हणजे असं होऊ शकलं असतं, शक्यता होती. जसं मी म्हटलं, इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय माइट हॅव पास्ड, हे पास झालो असतो. दोन सेंटेन्स आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन आपल्याला याचा यूज करावा लागतो. नेक्स्ट बघा, इफ इट वेरंट रेनिंग. आता या ठिकाणी वेअर का बरं आलं याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तरी सुद्धा तुम्हाला कंडिशनलचे सेंटेन्सेस बघावे लागतील, त्याशिवाय नाही समजणार. काल्पनिक स्थिती असताना ज्याही वेळेस आपल्याला असं म्हणायचं असते, मग त्यावेळेस सिंग्युलर नाउन जरी असतं तर आपण वेअरचा यूज करत असतो, कारण काल्पनिक स्थिती आहे म्हणून. इफ इट वेरंट रेनिंग, जर पाऊस पडला नसता तर वी माइट गो फॉर अ वॉक, आम्ही वॉक साठी गेलो असतो. इफ इट वेरंट रेनिंग, जर पाऊस पडला नसता तर असं केलं
असतं, काल्पनिक गोष्टी. बघा, इफ शी हॅड कॉल्ड अर्लियर, तिने आधी फोन केला असताना तर शी माइट हॅव कॉट द ट्रेन, तर तिने ट्रेन पकडली असती, ती तेवढी कॅपेबल झाली असती किंवा तिला वेळ झाला नसता, ट्रेनमध्ये ती जाऊ शकली असती. इफ शी हॅड कॉल्ड अर्लियर, जर लवकर कॉल तिने केला असता तर. ह्या काय आहेत तर कंडिशन आहेत. कंडिशन कुठे असतात की जर असं झालं असतं ना तर हे असं होऊ शकलं असतं. तर यामध्ये आपण बघा, यामध्ये आपण पास्ट टेन्सचा यूज केलाय, प्रेझेंटचा सुद्धा आहे, त्याच्यानंतर आपण प्रेझेंट परफेक्टचा सुद्धा यूज केलाय. तर ते कसे आले, काय आले, हे सर्व तुम्हाला कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये जाऊन शिकावं लागेल की कंडिशन कशा असतात. ओके, चला समोर जाऊया. इफ आय वेअर यू, इथे सुद्धा वेअरचा यूज झालाय बिकॉज काय आहे, हायपोथेटिकल सिच्युएशन आहे म्हणून. इफ आय वेअर यू, जर मी तुझ्या जागी असतो ना तर आय माइट नॉट ट्रस्ट हिम, मी त्याचा विश्वास ठेवला नसता किंवा केला नसता. आय माइट नॉट ट्रस्ट हिम. इफ आय वेअर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर आय मे नॉट ट्रस्ट हिम, मी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. अशा प्रकारचे हे सेंटेन्स आहे. नेक्स्ट आहे बघा यूज. आता हा जो यूज बघितला ना, यामध्ये कुठलंही टेन्शन घेऊ नका की मॅम हे कशा पद्धतीनं करायचं. जा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे कंडिशनलची, ते बघून घ्या जरूर. चला जाऊया, समोरचा यूज आहे एक्सप्रेसिंग डाऊट, संशय व्यक्त करण्यासाठी. जसा संशय असतो आपल्याला की हे असं खरं नसावं किंवा ते बरोबर नसावं किंवा ते तसं नसावं, असं आपण बोलत असतो. मग बोलत असताना आपल्याला ज्या पद्धतीने आपण मराठीचं एक्सप्रेस करतो त्या पद्धतीनं आपल्याला इंग्लिशमध्ये करायचं असेल तर आपल्याला माइटचा यूज करावा लागतो. जसं पहिलं सेंटेन्स आहे, इट माइट नॉट बी ट्रू, ते खरे नसावे असं मला वाटतं. इट माइट नॉट बी ट्रू. नेक्स्ट आहे, ही माइट नॉट लाईक द फूड, त्याला हा पदार्थ आवडणार नाही असं मला वाटतं. ही माइट नॉट लाईक द फूड. बघा काय आहे, डाऊट आहे. ज्या ठिकाणी डाऊट आहे त्यावेळेस आपण याचा यूज करतोय. शी माइट नॉट अराईव्ह ऑन टाइम, ती वेळेवर पोहोचणार नाही. शी माइट नॉट अराईव्ह ऑन टाइम, ती वेळेवर पोहोचणार नाही. दे माइट नॉट अग्री विथ द प्लॅन, ते या योजनेशी सहमत होणार नाहीत असं मला वाटतं किंवा मला असा डाऊट आहे की दे माइट नॉट अग्री विथ द प्लॅन. अशा पद्धतीनं आपण डाऊट आपले जे सांगायचे असतात, आपल्याला असा डाऊट असताना आपण एक्सप्रेसिंग डाऊट म्हणजे संशय व्यक्त करताना अशा प्रकारचे सेंटेन्सेस बनवत असतो, बोलत असतो. तर चला नेक्स्ट यूज आहे स्ट्रेंथ और पॉवर साठी, म्हणजे सामर्थ्य आणि शक्तीसाठी आपण याचा यूज कसा करतो बघा. द लॉयन शोड इट्स माइट इन द जंगल, सिंहाने जंगलात आपली ताकद दाखविली. बघा, द लायन शोड इट्स माइट इन द जंगल. अशा प्रकारे आपण याचा यूज करत असतो स्ट्रेंथ और पॉवर दाखवण्यासाठी. तुम्ही कुठे ऐकलं, कन्फ्यूज होऊ नका. अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस सुद्धा यामध्ये येतात. बघा, ही लिफ्टेड द हेवी बॉक्स विथ ऑल हिज माइट. आता या ठिकाणी त्याने सगळी ताकद लावून जड बॉक्स उचलला. तो असं वाटलं आम्हाला खूप साऱ्या लोकांना उचलणार नाही, तरी त्याने काय केलं की पूर्ण ताकद लावून त्याने एकट्यानेच तो पूर्ण जड बॉक्स उचलला. अशा अर्थाने म्हणजे ताकद दाखवण्यासाठी, पॉवर दाखवण्यासाठी सुद्धा आपण इथे कशा पद्धतीचा यूज केला बघा. द लॉयन शोड इट्स माइट म्हणजे त्याची शक्ती इन द जंगल. या ठिकाणी माइटचा यूज केलाय आपण शक्ती दाखवण्यासाठी, स्ट्रेंथ दाखवण्यासाठी. इथे सुद्धा ही लिफ्टेड द हेवी बॉक्स विथ ऑल हिज माइट, पूर्ण ताकद म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याची पॉवर दाखवण्यासाठी, ताकद दाखवण्यासाठी आपण माइटचा यूज केलाय. बघा नेक्स्ट आहे, दे फॉट विथ ऑल देअर माइट टू विन द गेम, ते खेळ जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने लढले. इथे बघा, दे फॉट, ते लढले, विथ ऑल देअर माइट, विथ ऑल देअर माइट, माइटचा अर्थ काय झाला इथे, ताकदीने. टू विन द गेम, ताकद दाखवण्यासाठी इथे सुद्धा माइटचा यूज आपण केलाय. द स्टॉर्म शोड द माइट ऑफ नेचर, बघा वादळाने निसर्गाची शक्ती दाखवली. वादळाने निसर्गाची शक्ती, शोड काय दाखवलं, माइट. माइट या ठिकाणी सुद्धा आपण निसर्गाच्या ताकदीविषयी माइटचा यूज केलाय, माइट ऑफ नेचर. नेक्स्ट आहे बघा, हे झाले स्ट्रेंथ आणि पॉवर दाखवण्यासाठी माइटचा यूज तुम्ही करू शकता. इथे ज्या पद्धतीने आपण माइटलाच घेऊन आपण डायरेक्ट यूज केलाय, कशासाठी, शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी.
नेक्स्ट यूज कडे जाऊया. आय होप तुमचं क्लिअर होत असेल. कंडिशनल सेंटेन्सेस साठी, जसं याच्या अगोदर सुद्धा आपण कंडिशनल सेंटेन्सेस साठी बघितलं होतं, इथे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये कंडिशनल सेंटेन्सेस साठी आपण बघितलं होतं की काल्पनिक गोष्टी होत्या सर्व, म्हणजे कल्पना होती की असं जर असतं तर असं होऊ शकलं असतं, तसं असतं तर तसं होऊ शकलं असतं. इथे काय आहे, शर्त वाक्य. म्हणजे कसे बघा, रिअलिस्टिक म्हणजे अशा कंडिशन असतात. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला, वी माइट कॅन्सल द ट्रिप, तर आम्ही प्रवास रद्द करू शकतो. असं होऊ शकतं. डिपेंड कशावर आहे, पावसावर. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला तर असं होईल. वी माइट कॅन्सल द ट्रिप, तर हे सुद्धा कंडिशन आहे. असे कंडिशनल सेंटेन्सेस, कंडिशनलचा व्हिडिओ आपल्याला बघून पहिले लक्षात घ्यावं लागेल नेमकं कंडिशनल काय आहे. ओके, इथे सुद्धा समजून घ्या तुम्ही आणि नंतर ते व्हिडिओ सुद्धा बघून घ्या. इफ आय हॅड नोन, जर मला माहित असतं ना, आय माइट हॅव टोल्ड यू, तर मी तुला सांगितलं असतं. बघा, हे सेंटेन्स तर आपण नेहमीच यूज करतो. इफ आय हॅड नोन, जर मला माहित असतं, आय माइट हॅव टोल्ड यू, तर मी तुम्हाला सांगितले असते. नेक्स्ट यूज आहे बघा, इफ यू कॉल हिम, ही माइट कम, जर तुम्ही त्याला फोन केला तर तो येऊ शकतो. इफ यू कॉल हिम, ही माइट कम, म्हणजे हे रिअल आहे, असं होऊ शकतं. इफ शी सीज द मूवी, शी माइट लाईक इट, जर तिने चित्रपट पाहिला तर तिला तो आवडू शकतो. हे काय आहे, कंडिशन आहे. जर चित्रपट पाहिला तर तिला तो आवडू शकतो. बघा, नेक्स्ट सेंटेन्स आहे, इफ दे फिनिश अर्ली, जर त्यांनी लवकर पूर्ण केले तर दे माइट गो होम, तर ते घरी जाऊ शकतात. या कॅटेगरीचे सेंटेन्सेस बनवणे खूप सोपं आहे, कारण इकडे आपण काय घेतलंय, सिम्पल प्रेझेंट टेन्स, आणि इकडे माइटचा यूज केलाय आपण, है ना. तर माइटचा यूज करून आपण कुठली कंडिशन आहे पूर्ण होणारी असेल तर माइट हॅव घेतलंय, माइट हॅव आणि V3. सिम्पल प्रेझेंट असला तर हे माइट कम, सिम्पल युजेस, शी माइट लाईक इट, दे माइट गो होम. अशा पद्धतीनं तुम्हाला सेंटेन्सेस बनवता येतात. आणि आय होप तुम्हाला सुद्धा सेंटेन्सेस बनवून मला कॉमेंट सेक्शन मध्ये पाठवायचं आहे. प्रत्येक टॉपिकचं एक एक सेंटेन्स तुम्ही सर्वांनी मला पाठवायचे आहे, जेणेकरून मी चेक करून तुम्हाला जरूर रिप्लाय देईल की तुमचं बरोबर येत आहे नाही येत आहे, हे मला सांगता येईल. बघा, नेक्स्ट यूज आहे 10 नंबरचा, जो आहे माइट बी आणि V3. कदाचित केले असेल, म्हणजे असं केले असेल तिने कदाचित, त्यासाठी आपण यूज करतो. जसं म्हटलं तर डॉक्युमेंट्स माइट बी लॉस्ट इन द मेल, कागदपत्रे कदाचित टपालात हरवली असतील. द डॉक्युमेंट्स माइट बी लॉस्ट इन द मेल. आता या ठिकाणी बघा, हे काय आहे तर माइटचं पॅसिव्ह व्हॉइस आहे. जर तुम्हाला माइटचं पॅसिव्ह व्हॉइस शिकायचं असेल तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा, जेणेकरून तो व्हिडिओ सुद्धा मी डिटेलमध्ये तुमच्यासाठी बनवेल. आणि जर तुम्हाला इकडे समजत असेल सो नो प्रॉब्लेम. चला बघा, नेक्स्ट आहे, द होमवर्क माइट बी कम्प्लिटेड बाय नाऊ, गृहपाठ कदाचित आतापर्यंत पूर्ण झाला असेल. द होमवर्क माइट बी कम्प्लिटेड बाय नाऊ. द वर्क माइट बी डिलेड ड्यू टू टेक्निकल इश्यूज, तांत्रिक अडचणीमुळे कामाला कदाचित उशीर झाला असेल. अशा पद्धतीचं सेंटेन्स आहे. द वर्क माइट बी डिले ड्यू टू टेक्निकल इश्यू, टेक्निकल इश्यूमुळे कामाला कदाचित उशीर झालेला असेल. अशा प्रकारचं हे सेंटेन्स आहे. हे पॅसिव्ह व्हॉइस आहे माइटचं. इन अ सिंपल वे तुम्हाला सांगायचं झालं तर हे काय आहे, V3 म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आहे. माइट बी आपण घेत असतो आणि V3 घेत असतो. ही माइट बी इन्व्हायटेड टू द मीटिंग लेटर, त्याला कदाचित नंतर मीटिंगसाठी आमंत्रित केले जाईल. नेक्स्ट आहे बघा, द पॅकेज माइट बी डिलिव्हर्ड बाय इव्हिनिंग, पार्सल कदाचित संध्याकाळपर्यंत वितरित केले जाईल. यामध्ये V3 चा यूज करून, माइट बीच्या नंतर आपण V3 चा यूज करून सेंटेन्सेस बनवले आहेत. कदाचित असं झालं असेल, कदाचित केलं असेल, या सेन्सने आपण या ठिकाणी काय केलंय, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सेंटेन्सेस बनवलेत माइटचे. तर चला लास्ट यूज बघूया आपण माइटचा, तो आहे माइट बी आणि व्हर्बचं फोर्थ फॉर्म. तर बघा, व्हर्बचं फोर्थ फॉर्म म्हणजे काय असतं, आय होप तुम्हाला माहित असेल. माहिती नसेल तर व्हर्बचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिकडे जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता. V4 म्हणजे व्हर्बच्या पहिल्या रूपाला ING लागलेलं असतं, म्हणजे क्रिया चालू आहे किंवा होती किंवा असेल, म्हणजे क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी आपण मग V4 चा यूज करत असतो. पास्ट मध्ये असू शकते, फ्युचर मध्ये पण चालू दाखवण्यासाठी. या ठिकाणी बघा, कदाचित करीत असेल या सेन्सनी,
जसं मी म्हटलं, शी माइट बी वेटिंग फॉर द बस. ती कदाचित बसची वाट पाहत असेल. बघा काय केलं, माइट बीच्या नंतर वेटिंग, वेटला ING लावलं म्हणजे हे V4 झालं. याला आपण V4 असं म्हणतो. शी माइट बी वेटिंग फॉर द बस. नेक्स्ट आहे बघा, इट माइट बी रेनिंग इन द इव्हिनिंग. संध्याकाळी कदाचित पाऊस पडत असेल. संध्याकाळी कदाचित पाऊस पडत असेल, असं होऊ असेल हे सांगण्यासाठी आपण काय केलंय, माइट बी V4 चा यूज केलाय. इट माइट बी फिलिंग अनवेल टुडे. त्याला कदाचित बरं वाटत नसेल. त्याला कदाचित आज बरं वाटत नसेल. ही माइट बी फीलिंग अनवेल टुडे. ही माइट बी गोइंग टू द एअरपोर्ट नाव. तो कदाचित आता विमानतळावर जात असेल. आणि द चिल्ड्रन माइट बी प्लेइंग इन द गार्डन. मुलं कदाचित बागेत खेळत असतील. अशा पद्धतीनं 11 कॅटेगरीज आपण बघितल्या माइटचे युजेसच्या, आणि सगळे युजेस आपण इन डिटेल, इन डिफरंट वे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघितल्या. फॉर स्पीकिंग दिस ऑल युजेस आर मोस्ट इम्पॉर्टंट. खूप महत्वाचे युजेस आपण बघितलेत यामध्ये, आणि हे सर्व प्रॅक्टिस करून तुम्हाला याच्यावरती कमांड मिळवावी लागेल. स्टेप बाय स्टेप आपण ऐकून नाही होणार, तुम्हाला ऍक्शन सुद्धा घ्यावी लागेल. ऍक्शन काय घ्यावी लागेल तर नोटबुक घेऊन तुम्हाला नोट डाऊन करून ठेवावं लागेल सर्व गोष्टी. नवीन जे सेंटेन्सेस तुम्ही बनवाल ते माझ्यापर्यंत तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये पाठवावे लागतील, आणि मला सुद्धा समजेल की तुम्ही काय करताय. त्यामध्ये मी सुद्धा काही गोष्टी तुमच्या चुकल्या, काय चुकते हे सुद्धा मी तुम्हाला सांगू शकेल. मला कितपत समजलं, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमचे काय रिस्पॉन्स आहेत, काय प्रतिक्रिया आहेत, माझ्यापर्यंत पोहोचवा. कॉमेंट सेक्शन मध्ये कॉमेंट्स करा. तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओज पाहिजे त्यासाठी सुद्धा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मे आणि माइट मधील डिफरन्स काय आहे. सो टिल द टाइम, कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग एव्हरीबडी.